आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर आता एक ब्रेकिंग बातमी आहे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी पुत्रांनी यवतमाळच्या मांगुळ इथं हातात कीटकनाशकाची बॉटल घेऊन टॉवरवर चढून आंदोलनाला सुरुवात केली आहे। तर तिघे शेतकरी पुत्र टॉवर तरी आलं तर माणूस तिथे जाऊन बोलू शकेल, पण आम्ही आमची भूमिका मांडायची कुठली तरी आणि त्यावर त्यांची भूमिका नकारात्मक राहायची। यामुळे आम्ही काही त्या संदर्भात ठरवलं की सरकारने आता हे अधिवेशन सुरू आहे, शासनाला जे काही करायचं आहे ते या अधिवेशनात मांडावं आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला कळावं की तुम्ही मराठा समाजाला जे काही आश्वासन दिलं असेल त्याची पूर्तता कशी करणार आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात तुमची भूमिका काय आहे। ही भूमिका त्या ठिकाणी हाऊस चालू असताना अशी बैठक बाहेर घेण्याची गरज काय। एक मिनिट, या वेळी पूर्वी ओबीसी नेत्यांची बैठक झाली त्यावेळेस वडेट्टीवारांचा विसर पडला होता काय? त्यावेळेस का बोलवलं नाही? डीसीएमकडे बैठक झाली त्यावेळेस का बोलवलं नाही? म्हणून हे आम्हाला कुठेच कधी बोलवलं नाही। मी सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये किमान विरोधी पक्षनेता म्हणून त्या ठिकाणी बोलवायला पाहिजे होतं। ते बोलवलं का बोलवलं नाही याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। वर्ली हिट एंड रन में जो लूपहोल्स है ये सरकार ने, शासन ने और सरकार के लोगों ने जानबूझकर ये प्रकरण को दबाने की कोशिश की है। इस प्रकरण को लूज करने की कोशिश की है, आरोपी को बचाने की पूरेपूर कोशिश की है। ये मैं तो ये कहूंगा कि इसकी एसआईटी मार्फत जांच होनी चाहिए। जब वो आरोपी 48 घंटे के बाद 24 घंटे के बाद में वो अल्कोहल कंज्यूम किया है कि नहीं ये पता थोड़ी चलेगा, इसीलिए उसको छुपाया गया। पुलिस को पता था कि वो कहाँ है, फिर भी उसको नहीं, उसके 2 बार उसने खुद की टेस्ट करवाई और उसको जब लगा कि अभी मेरे बॉडी में अल्कोहल नहीं है तभी वो आके सरेंडर हुआ और पुलिस ने दिखावा किया। ये स्पष्ट है। और निरपराध महिला की जान गई, उसके ऊपर कोई मदद उसको करने की कोशिश नहीं की सरकार ने। जब तुरंत पुणे में मदद की गई तो यहाँ पे भी करने की आवश्यकता थी, वो भी नहीं किया और आरोपी को पूरा का पूरा सेफ करने का काम किया है। ये सरकार और पुलिस की मैं बोलूंगा ये बदमाशी है। फैमिली डिमांड कर रही है कि मर्डर के चार्ज लगाए जाए एफआईआर में, आप क्या कहेंगे? विपक्ष किस तरीके से? नहीं, वो तो मर्डर ही है। 1:30 बजे तक उसने शराब पी और आज अभी मुझे पता चला है कि अंधेरी का भी वो बार में जहां भी ये चलते हैं वो 2-2 बजे तक ये सब चलते हैं। पब हो, डांस बार हो, वो सुबह के 5 बजे तक सब ये चलते हैं। वहां पे तो खुलेआम सब ड्रग्स हो, बाकी धंधे हो, सब चल रहे हैं। तो ये इसके ऊपर कोई रिस्ट्रिक्शन मुंबई में होनी चाहिए। जो टाइम है, नियम है, उसके ऊपर कानूनन कार्रवाई होनी चाहिए। तो ये 1:30 बजे तक इसने जब वहां पे शराब पी और 1:30 बजे के बाद में गाड़ी वो इसीलिए वो महिलाओं को घसीटते गया। उस बीच जो वहां पे गाड़ी में बैठा था वो ड्राइवर को कॉल कर रहा था, तुम आ जाओ फिर गाड़ी में बैठ जाओ। और ये तुम उसके ऊपर जैसा पुणे में कोशिश की गई वैसे ही वो ड्राइवर के नाम से ये आरोप लगाने की उसने कोशिश की। ड्राइवर के ऊपर ये ऑफेंस दाखिल होना चाहिए और ड्राइवर ने गाड़ी चलाया था ये शो करने के लिए उसने जो कोशिश की थी वो कोशिश कामयाब नहीं हुई। सर, सदन में किस तरीके से मुद्दा उठाया जाएगा विपक्ष द्वारा? कल भी उठाया गया था, आज भी उठाएंगे और इस विषय को जब तक कार्रवाई नहीं होगी हम लोग शांति से नहीं विरोधकांनी आपले रंग दाखवलेले आहेत। तुम्ही इथे निवडणुकीसाठी बैठक घेत होता मात्र तिथे समाजासाठी बैठकीला घ्यायला आला नाही। समाजाच्या हे बघा, समाजाच्या बैठकीच्या संदर्भात जे काही सत्ताधारी बोलतायत हे दुतोंडीपणा आहे। ज्यावेळेस काही प्रकरण अंगलट आले की विरोधकांच्या नावाने चिठ्ठी फाडायची, हा तो धंदा आहे। तुम्ही जे काही आश्वासन दिलं, तुम्ही बैठका घेतल्यात, त्या संदर्भात काय चर्चा झाली, तुम्ही काय त्यांना आश्वासन दिलं होतं, कशाच्या भरोश्यावर ते आंदोलन स्थगित केलं होतं याची माहिती आम्हाला नको? वेळेवर देणार तुम्ही आणि सर्वांना बोलवून घेणार? अरे तुम्ही विरोधी पक्ष म्हणून प्रमुख राज्यात प्रमुख 6-7 पक्ष आहे, त्या 6-7 पक्षाच्या लोकांची, मुख्य लोकांची बैठक घ्यायला पाहिजे होती।
ते सांगायला पाहिजे होतं. तुम्ही एका बाजूला मुख्यमंत्री आश्वासन देत होते, दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री आश्वासन देत होते. पण आम्हाला काही माहीतच नाही आणि त्यावर आमच्याशी कुठली गोष्टी शेअरच केली नाही, चर्चाही केली नाही. तर आम्ही दुतोंडी कसे? दुतोंडी हे आहेत म्हणजे आज आम्हाला जाऊन आपलं पाप जे काही करून ठेवलं आहे, फसगत केली आहे दोनही समाजाची, ते पापाची पावती आमच्या नावानं फाडायचा प्रयत्न होता. सगळे सोयरेबद्दल काँग्रेसची भूमिका काय आहे? काय सरकारने शासनाने दोनही समाजातील वाद मिटेल अशा प्रकारची भूमिका घ्यावी. दोनही समाजाला ही जी काही दरी निर्माण झाली, एकमेकाच्या विरुद्ध दोन समाज उभे झाले, एवढा संवेदनशील विषय आहे, तो संवेदनशीलपणे हाताळावा आणि दोनही समाजामध्ये ही दरी संपेल आणि हा निर्णय होईल असं वाटतं. म्हणजे त्या ठिकाणी करावं. चोरून लपून काय बैठका घेताय तुम्ही? यांनी सरकारने जी चोरून लपून बैठका घेतल्या, यांनी चोरून लपून घेतली, दुसऱ्याने दुसऱ्या बाजूची चोरून लपून बैठक घेतली. का खुली आम्हाला बैठक घेतला नाही? तुमचा एजेंडा खुला असायला पाहिजे की आम्ही हे करणार आहोत आणि या समाजाचं समाधान होईल, आम्ही ते करणार आहोत, त्या समाजाचं त्या बाजूचं समाधान होईल. सर, पण 10% पिटिशन जे आरक्षण रद्द होण्यासाठी दाखल केलं त्यांचा चेहरा समोर येईल असं मुख्यमंत्री म्हणतात. हे बघा, त्यावेळेस कोण होते तर त्यातले ते पण होते आणि आम्ही जो निर्णय त्यावेळेस घेतला गेला होता 10%चा एसईबीसीचा, तो निर्णय सर्व संमतीनेच घेतला होता. सर्व पक्षीय बैठकीमध्ये चर्चा करून घेतला होता. त्यामुळे अशा प्रकारचं बोलणं म्हणजेच आपण केलेल्या चुकावर पांघरून घालणं आहे. हर बार कॉरिडॉर संदर्भात कुठला विरार अलिबाग जे कॉरिडॉर आहे ते 1000 कोटीची प्रॉपर्टी, 1000 कोटीचं भूसंपादन झालं आहे. तिथला प्रांतांनी जो गैरप्रकार केला आहे त्यामध्ये त्यांनी 100-150 कोटी रुपये कमवले. त्याची एसआयटी मार्फत चौकशी करायची आम्ही मागणी केली आहे. जी प्रकरणं समजवता नाही ती प्रकरणं त्या न्यायालयाच्या माध्यमातून सोडवायला पाहिजेत. यांनी बोलवलं, पैसे घेतलेत, 4 दलाल पोचले, त्यांच्या गाड्या नंबरसह मी दिलेत आणि दलाल पोचून दलालाच्या माध्यमातून त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी, त्या गुरपटलेल्यांनी 150 कोटी रुपये किमान त्यामध्ये खाल्लेत, दर वाढवून दिलेत, काही ठिकाणी जगलरी केली. या सगळ्या प्रकरणाची चौकशीची मागणी केली.